संपूर्ण नगरसेवक 6 दिवसात पाणी तुम्हाला लाभ वाटायला पाहिजे म्हणला तरी आपण 5 दिवसात पाणी देतो लाभ वाटायला पाहिजे. आपण काय बोलत नाही कोणाला काय पाणी आपल्याला देते ना वेळ नाल्याने देते आणि आपलं जे पाणी आहे की नाही बारामतीवाले त्याला वापरतात शेतीला. एक अजून महत्त्वाचं काय आपल्या इथं अजून सुद्धा ते काढून मला आता आपल्याकडे फिल्टर मशीन आले फिल्टर पाणी करायला. मला सांगा सोलापूरची एवढं बेकार अवस्था आहे. सोलापुरात कॅन्सर हॉस्पिटल बिल्डिंग वाढले लक्षात घ्या. हॅलो इकडे पैसे दे सकते क्या शाम को? नहीं इसके बाद शाम को बाहर कल सुबह में तुम्हारा होंगे आज शाम को.
ಕುಂಬಾರಿ ಕೆಲಸದಲ್ಲ ಹೋಗ್ಬೇಕು. ಅಲ್ಲಿ ನಿಮಗೂ ಕೂಡ ಸತ್ಕಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರುತ್ತದೆ. ಈ ನಾಡು ಅಪೇಕ್ಷಿತ सोलापूर क्षेत्रातील कुंभारी या गावामध्ये श्री श्री देवेंद्र गेनसिद्धनाथ स्वामी महाराजांच्या समाधी उत्सवानिमित्त आज 4 दिवसापासून जो नयनरम्य सोहळा सुरू होता त्या नयनरम्य सोहळ्याची सांगता आज देवावर शिखर प्रतिष्ठा करून संपन्न झालेली आहे. आपण सगळे पाहताय मोठ्या प्रमाणात भाविक मंदिराशी जोडले जात आहेत. ग्रामस्थांची भक्ती अपरंपार आहे. या देवेंद्र गेनसिद्ध स्वामी महाराजांच्या शिखरावरती जवळपास 1.5 किलो सोन्याचा कळस आज सगळ्या ग्रामस्थांनी माहेर वासनींनी बसवण्याचं काम धार्मिक माध्यमातून केलेलं आहे. हे करताना नवकुंडात्मक प्रतिष्ठा इथे संपन्न झाली. काशी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, मुंबई आणि पुणे इथले विद्वान ब्राह्मण या कार्यक्रमाला उपस्थित होते. बोला श्री देवेंद्र गेनसिद्ध महाराज की जय. नमस्कार, मी गोविंद प्रल्हादराव भोरे, प्रॉपर राहणार नांदेड. सध्या स्थिती राहण्यासाठी पुणे भोसरी आणि 2007 पासून कर्मकांड या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. त्यानंतर आजपर्यंत ज्या काही पंचायतन देवता आहेत, ज्याला आपण गणेश, विष्णू, महादेव, सूर्य व देवी यांना पंचायतन म्हणतो, त्या पंचायतनाचे सर्व काही याग, त्यानंतर सद्गुरुनाथांची प्राणप्रतिष्ठा, अशा बऱ्याच ठिकाणी गुरु महाराजांच्या प्राणप्रतिष्ठा झालेल्या आहेत. त्यानंतर पंचकुंडी, नवकुंडी, 108 कुंडी व 144 कुंडी, लक्ष्मी नारायण याग किंवा सहस्रचंडी, विष्णू याग, सुदर्शन याग या सर्व कार्यांचे अधिपती जी जयंतजी यांच्यासोबतही कार्यरत आहे व स्वतःही वेगळे काही कार्य करत आहे. व आज इथे सोलापूर जिल्ह्यामध्ये कुंभारी गावात या गेनसिद्ध महाराजांच्या सानिध्यामध्ये, जसं की या मंदिराला गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे 13 वर्ष हे बांधकामाला लागले आहेत. त्यानंतर या 13 वर्षांमध्ये यांनी जी घेतलेली मेहनत आहे ती सर्व काही मेहनत आज फळाला आलेली या सर्वांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे सांगत आहे. त्याचप्रमाणे गेनसिद्ध महाराजांना नमस्कार करून माझ्या 2 शब्दांना विराम देतो. कुंभारी येथील गेनसिद्ध मंदिराचे कळसारोहण, पालखी भेट व इतर जे पुनर्प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम जे आहे गेल्या 4 दिवसापासून आपल्या कुंभारी गावामध्ये अतिशय शांततेत होत आहे. पहिल्या दिवशी दिनांक 4 तारखेला आम्ही योग्य तो बंदोबस्त लावला होता. महिलांनी कळसा घेऊन पूर्ण गावभर त्या कळसाची मिरवणूक काढली होती. त्यानंतर कालचा जो पालखी भेटीचा कार्यक्रम होता त्यासाठी सुमारे 45 ते 50 हजार लोक जमा झाले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कुंभारीसारख्या गावामध्ये एवढा मोठा कार्यक्रम यापूर्वी कधी झाला असेल किंवा मला माहिती नाही, परंतु कालच्या या कार्यक्रमामध्ये अतिशय शांततेत आम्ही बंदोबस्त लावला होता आणि लोकांनी पण अतिशय शांतपणे आपल्या कार्यक्रमाचा उत्साहाचा आनंद घेतलेला आहे. गावामध्ये कुठलीही विपरीत घटना घडली नाही. हा कार्यक्रम अतिशय शांततेत आणि कुठल्याही अप्रिय घटना न घडला त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो. या गावामध्ये प्रत्येक स्वयंसेवकांनी आपल्या परीने खूप मेहनत केलेली आहे. गेल्या 5 दिवसापासून अन्नदासोह आहे, त्या ठिकाणी सुद्धा खूप गर्दी होते आहे. त्या ठिकाणी सुद्धा स्वयंसेवकांनी आणि पोलिसांनी मिळून चांगली गर्दी नियंत्रण केलेली आहे. ज्या या गावामध्ये आपलं जे मुख्य मार्ग आहे
पालखीच्या मार्ग आणि जो मुख्य ब्रिजचा खालचा भाग आहे त्या ठिकाणी हेवी वाहतूक खूप होत असते. मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत असताना त्या ठिकाणी या भाविकांना अडचण होऊ नये त्यासाठी आम्ही पोलीस बंदोबस्त लावून वाहतूक इतर मार्गाने वळवून या भाविकांना त्रास होणार नाही यासाठी योग्य नियोजन केलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून आजच्या दिवशी हा शांततेत हा सोहळा पूर्ण पार पडलेला आहे. गावच्या लोकांनी पंच कमिटीने आम्हाला योग्य तो सहकार्य दिलेला आहे. त्यांनी खूप मेहनत केलेली आहे आणि त्याचबरोबर एक शौर्य अकॅडमीचे काही स्वयंसेवक विद्यार्थी आम्हाला मदतीला आज दिवसभर काम केलेले आहेत आणि दर्शन रांग लावण्यापासून ते महिलांच्या गर्दीचं नियंत्रण असो किंवा जेवणाच्या ठिकाणचं नियंत्रण असो, वाहनाची पार्किंग असो किंवा वाहतूक वळवणे असो, या सर्व प्रकारचा जो बंदोबस्त झालेला आहे तो अतिशय चांगला झालेला आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब आणि आमच्या डिव्हिजनचे SDPO श्री विलास यामावर साहेब यांनी आम्हाला योग्य नियोजन सांगितलं होतं आणि त्या नियोजनाप्रमाणे आम्ही हा बंदोबस्त लावला आणि त्यांच्या नियोजनाप्रमाणे हा बंदोबस्त शांततेत पार पडला. त्याबद्दल मला खूप आनंद होतो आहे आणि गावच्या लोकांचा मी खूप आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला वेळोवेळी बंदोबस्तामध्ये खूप सहकार्य केलेलं आहे आणि लोकांच्या सहकार्याशिवाय हा बंदोबस्त पूर्ण होऊ शकला नव्हता. त्यामुळं आम्ही या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या सर्वांना या कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल शुभेच्छा देतो. धन्यवाद. सगळेजण गावकऱ्यांनी सुद्धा सगळेजण भरपूर सहकार्य केले आणि कमिटीचं मी पहिला आभार मानतो की सगळेजण म्हणून गावकऱ्यांचं पण सगळ्यांचा आभार मानतो. आणि या ठिकाणी पोलीस अधीक्षक वसंत API PSI दोघांनी पण आम्हाला भरपूर सहकार्य केलं. त्यांच्यामुळे सगळं शांतता पण हे झालेलं आहे. गावातल्या लोकांचं मी आभार मानतो. सगळं चांगल्या पद्धतीनं शांततेनं हे झालेलं आहे. या ठिकाणी गेनशी देवळाच्या या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार आजपर्यंत घडलेला नाही आणि घडणार पण नाही आणि पुढेही कधी घडणार नाही. मी ग्रामपंचायत सदस्य शिवानंद अंदोडगी. आमच्या गावात गेल्या 5 दिवसापासून भव्य दिव्य आमचे सर्वांचे दैवत गेनशिद महाराजांची यात्रा गेल्या 5 दिवसापासून भव्य दिव्य आणि लाखोनं लोक ह्या कुंभारी गावात उपस्थित आहेत. आज लास्ट होते कळसरवणचा कार्यक्रम, काल पालखीचा कार्यक्रम फार भव्य दिवस, लाखोनी लोक होते त्या भेटीसाठी. कर्नाटक महाराष्ट्राचे सगळे गुरुवंदनी सर्व आलते. सर्वांनी कुंभारी गावात आम्ही बी सर्वाकडे फिरलेला आहे. आमचेही मठ आहे कारण कुंभारी फार भव्य दिव्य झाले म्हणून आज त्यांनी देखील कुंभारी गावचा कौतुक करून गेलेलं आहे. कुंभारी गावात हा गेनशिद महाराज हा सर्वांचा आहे, गोरगरिबांचा आहे. गेनशिद महाराजपाशी कुठला जात धर्म कुठलं काही नाही. गेनशिद महाराजच्या कुठल्याही कार्यक्रमाला गावाला जेवण असलं सर्व धर्मानं जेवण असतोय. हे महाराजांचे कौतुक किती केलं तरी कमी आहे. गेनशिद महाराज जत्रा असंच वाढत जावा, असंच महाराष्ट्रभर वाढत जावा म्हणून आज सगळ्या कुंभारी गावातले महिला व ग्रामस्थ आणि सर्व माझे भाऊ बंधूंनी आणि माझे पोलीस प्रशासन सर्वांनी फार फार सहकार्य केले म्हणून मी सर्वांचा आभार मानतो. माझा हा 2 शब्द संपवतो. मी शिरीष पाटील कुंभारी. भव्य असं कार्यक्रम झालेला आहे. हे सर्व पहिला नियोजन पंच कमिटीने इतकं चांगलं केलं आहे. आम्हाला पण माहीत नव्हतं त्यांनी एवढं हे केलं आहे. आम्ही ज्यावेळी ह्याच्यात पडलो कार्यक्रम चालू झाल्यावर त्यावेळी कळालं आणि गावकऱ्यांनी पण फार साथ दिले. असंच मला म्हणले महाराज 101 पालखीचं हे करू, जर त्यांचा आशीर्वाद असले तर 101 पालखीचं आम्ही नियोजन करायला तयार आहे. परत एकदा सर्वांना बोलून येतो आणि देवळासाठी कोणचे लोकप्रतिनिधी सर्व निधी दिलेत, जिल्हा परिषद आमदार खासदार सर्वजण त्यांचा आम्ही आभार मानतो आणि मी आभार घेतो. माझं नाव ॲडव्होकेट राजशेखर कोरे. कुंभारी गावामध्ये श्री गेनशिद महाराज कळसारोहण प्राणप्रतिष्ठा आणि 51 देवांचे पालखी भेटा सोहळा आयोजित केलेला होता. 4 तारखेपासून ह्या कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रथमतः जुना पाटीलवाडा येथून 5001 महिलांचे जलकुंभ या मिरवणुकीने या कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर 5/1/2025 रोजी म्हणजे 5 तारखेला होम हवन विधी काशी येथून पुरोहित आणून त्यांच्या करवी होम हवन सुरुवात झाली. होम हवन 5 तारखेपासून 7 तारखेपर्यंत होम हवन सुरू झाली आणि 6 तारखेला 51 देवांच्या पालखी भेटा सोहळा पार पडला.
आज रोजी सकाळी 12 वाजता सुवर्ण कळसारोहण कार्यक्रम संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमामध्ये आपल्या गावामध्ये 18 पगड जात आहे। सर्वजण म्हटलं की जात विसरून आपले इथं योगदान दिलेलं आहे। माझं म्हणणं असं आहे, कोणतं जातच नाही आपल्या गावात। गेनसित महाराज आणि त्यांचं कुटुंब असंच गावाचं स्वरूप आहे। प्रत्येक कुटुंब, प्रत्येक माणूस हा गेनसित महाराजांच्या कुटुंबातील एक व्यक्ती आहे। याप्रमाणे हे गावातले लोकांनी आपल्या कुटुंबाचं काम होतं या पद्धतीनं कार्यक्रमाला सहकार्य केलेलं आहे आणि कार्यक्रम कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांनी नाव घ्यावं या पद्धतीनं पार पडलेलं आहे। या कार्यक्रमासाठी आमच्या गावातील प्रत्येक महिलांनी 15 दिवसापासून जे मेहनत घेतलेली आहे ते मेहनतीचं आज मूळ म्हणजे रूप दिसलेलं आहे। आणि आमच्या जो काही भोजन व्यवस्था असेल, भोजन व्यवस्थामध्ये एका प्रतिष्ठित घराण्यापासून ते एका सर्वसाधारण कुटुंबातील प्रत्येक युवक मित्राने आपले ताट पुसण्यापासून ते ताट उचलण्यापर्यंतचं काम केलेलं आहे। त्यामुळं या कार्यक्रमास आलेल्या एकाही भाविकांनी महाप्रसादाचा लाभ न घेता या गावातून गेलेलं नाही। हे सर्व श्रेय आमच्या गावातील संपूर्ण युवकांना जातोय। त्या युवकांनी अतोनात सकाळी 7 पासून रात्री 1-12 पर्यंत 2 पर्यंत हे इथं आपलं योगदान दिलेलं आहे। त्यामुळं मी पंच कमिटीच्या वतीनं आमच्या गावातील संपूर्ण युवकांना त्यांचा आभार मानतोय, त्यांना त्यांचं श्रेय देतोय। त्यानंतर जे काही भोजन करण्यासाठी म्हणून आमच्या देवस्थान कमिटीचे आणि आपले सर्व प्रतिष्ठित लोकांनी असा विचार केला की उद्यापासून भाविकांची गर्दी जास्त होते, आम्ही तरी फक्त 100-150 लोकांना म्हणजे महिलांना चपातीसाठी केलेलो आहे। पण पंच कमिटी आपले आप्पासाहेब बिराजदार आणि गंगाधर पाटील शिरीष पाटील यांनी फक्त एक हाक दिली की उद्यापासून आपल्या गावातील सर्व महिलांनी येऊन आपल्या स्वयंपाकामध्ये योगदान द्यायचं आहे। एका हाकेवरती सकाळी 6 वाजता गावातील संपूर्ण महिला चपाती करण्यासाठी, ते देखील एका प्रतिष्ठित घरापासून ते एक सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक महिलांनी येऊन आपलं योगदान, आपलं सेवा श्री गेनसित शेठने अर्पण केलेलं आहे। त्यांच्या त्या सेवेमुळं आज हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलेला आहे। ते देखील त्या महिलांचा देखील आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं, गावाच्या वतीनं व देवस्थान कमिटीच्या वतीनं धन्यवाद। आणि त्यानंतर आपल्या गावात जे काही आपले पोलीस, आपले PI साहेब आहेत, त्यांचं कर्तव्य असं की त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन चोख बंदोबस्त, चोख व्यवस्था दिलेली आहे। त्यांचाही ग्रामस्थांच्या वतीनं आभार। त्यानंतर आपल्या गावामध्ये जे काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आणि गावाचं मी स्वरूप सांगण्यासाठी 16 वर्षापूर्वी जे काही देवाचं आपलं मंदिर बांधकाम सुरू केलं, त्या बांधकामामध्ये जे काही पंच कमिटीनं जो काही 16 वर्षाचा परिश्रम आहे तो परिश्रम आज पूर्णत्वास आलेला आहे। त्या पंच कमिटीमधील प्रत्येक लोकांनी आपलं कामधंदा, आपलं सर्व संसार सोडून स्वखर्चाने स्वनिधीतून एवढं सर्व गावामध्ये फिरून सर्वाकडे जाऊन कसं मूर्ती बनवलं पाहिजे, कसं मंदिर बांधलं पाहिजे, कोणत्या म्हणजे कलाकारांना आणलं तर आपलं मंदिर उठवून दिसेल, हे त्यांनी अतोनात स्वखर्चाने ते एवढं महाराष्ट्रापासून तमिळनाडू, केरळपर्यंत जाऊन त्या सर्व लोकांना आणून हे भव्य दिव्य मंदिर उभं केलेलं आहे। त्या सर्व पंच कमिटीतील लोकांचं देखील धन्यवाद। आणि ह्या पंच कमिटीला त्यांनी जे काही आयोजित केलेलं आहे ते गावाने जे काही सहकार्य केलं, सर्व गावकऱ्यांना माझं धन्यवाद।